तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, माझ्या लाडक्या बहिणी असतील किंवा भाऊ असतील, सगळ्यांना विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जी काही माहिती असेल ती अत्यंत सोप्या पद्धतीने आणि पूर्णपणे मिळून जाईल. कुठली अर्धवट माहिती मिळणार नाही. यासाठी काय करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती जर नवीन असाल लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण आपले 1000 सबस्क्रायबर व्हायला थोडे सबस्क्रायबर बाकी आहेत. आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद जर माझ्यासोबत सदैव राहिलं तर लवकरच आपले 1000 सबस्क्रायबरचा टप्पासुद्धा पार होईल. आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत सदैव राहू द्या. मी तुमच्या सेवेत सदैव आहे आणि कुठलीही फेक आणि फालतू बातमी तुम्हाला देणार नाही ह्याची ग्वाही मी वारंवार सांगतो. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की कुठलीही फेक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचविणार नाही म्हणजे नाही. जे काय असतं ते आपली अपडेट असते, खरी अपडेट असते, जी काही अधिकृतपणे आपण माहिती घेतो. त्याच अनुषंगाने आपण काय करत असतो, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि ते बेल आयकन असतं ना, त्यावरती क्लिक करून ऑलवरती सेट करून द्या, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केला, कोणतीही माहिती दिली तुम्हाला की लगेच तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येऊन जाईल आणि व्हिडिओ तुम्हाला मिळेल. तर आजचा मुद्दा असा आहे की तुम्हाला ₹2100 मिळणार की ₹1500 मिळणार, लाडक्या बहीण योजनेचा 6वा हप्ता किती मिळणार? तर सगळ्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे. आणि कुणी म्हणतं 2100 मिळणार आहे, कुणी म्हणते 1500 मिळणार आहे. आणि सोशल मीडियावरती खूप काही अशा फेक बातम्या तुम्हाला दिल्या जातात, जेणेकरून तुम्ही पण त्या फेक बातम्याला बळी पडता आणि तुम्हाला कुठलीही माहिती नसताना तुम्हाला वाटतं हां, हीच अपडेट खरी आहे. तर एकमेव आपलं चॅनल आहे, तुम्हाला जी काय असते ती खरी अपडेट आपण आपल्या चॅनलवरती तुम्हाला देणार आहे. तर तुम्हाला ₹2100 मिळणार की ₹1500 मिळणार, या बाबतीत आपण चर्चा करूयात. तर तो आत्ताच समोर आलेल्या माहितीनुसार आणि आम्ही घेतलेल्या आढावानुसार जी काय आहे, भाजपच्या एका नेत्याने आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. तुम्ही पाहिलंही असेल किंवा न्यूज चॅनलला, की जी तुम्हाला ₹2100 आहेत ते आत्ताच मिळणार नाही आहेत, लक्षात घ्या. ती अंमलबजावणी ₹2100ची आत्ताच झालेली नाही आहे किंवा आत्ताच तुम्हाला 6व्या हप्त्याला तरी ₹2100 मिळणार नाहीत. जशी ते ₹2100ची अंमलबजावणी होईल तशी तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. परंतु 6व्या हप्त्याला तरी आत्ताच्या डिसेंबरचा जो 6वा हप्ता आहे त्यामध्ये तुम्हाला ₹1500च मिळणार आहेत. बरोबर. तुम्हाला ₹2100 मिळणार नाही आहेत, लक्षात घ्या. डायरेक्ट आपण खरी अपडेट देत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला किती तारखेला हे मिळणार, पैसे मिळणार, म्हणजे 6वा हप्ता कधी मिळणार? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की 6वा हप्ता कधी मिळणार? आतापर्यंत जे 5 हप्ते आले ते टापोटाप आले, पटपट आले. आणि आता जो डिसेंबरचा हप्ता आहे त्याला वेळ लागलेला आहे. बरोबर. तर तो हप्ता आम्हाला कधी मिळणार? तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आज आहे 5 डिसेंबर. आज शपथविधी सोहळा आहे आणि सरकार स्थापन झाल्यानंतर 5 ते 10 दिवसाच्या आतमध्ये तुमची जी योजना असते, योजनेचे पैसे वितरित केले जातात. तर आम्ही घेतलेल्या माहितीनुसार 10 डिसेंबरला काय होणार आहे, तुमचे जे पैसे आहेत लाडक्या बहिणीचे ते वितरित केले जाणार आहेत. 10 डिसेंबर रोजी तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता खूप आहे. बरोबर. आणि ही तारीख काय अशी फिक्स कोणी सांगू शकत नाही आहे, पण एक अंदाज काढून किंवा एक आढावा घेऊन बरोबर आम्ही सांगत असतो की 10 डिसेंबरला तुम्हाला पैसे मिळू शकतात, लक्षात घ्या. त्यामुळे कुठलीही काळजी करायची नाही आहे. तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होते ते नक्कीच तुमच्या मनामधून दूर झाले असतील ही अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कोणतीही माहिती येऊ द्या, कुठलीही अपडेट येऊ द्या, सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्यामुळे तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत सदैव राहू द्या. खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल. जय महाराष्ट्र.